स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे. रघुपती विण आता चित्त कोठे न राहे. जीवलग जीव घेती प्रेत सांडून जाती. विषय सकळ नेती मागुता जन्म देती. श्रोते हो, करुणाष्टकाचा हा 11वा श्लोक. या श्लोकात रामाशिवाय आता मन कोठेच गुंतून राहत नाही ही भक्तीची परमोच्च अवस्था दिसू देते. हा संसार म्हणजे मोहमाया. या मायेच्या पाशात गुंतून राहिलेला प्राणी सुखासाठी आटापिटा करतो, रात्रंदिवस मेहनत घेतो, पण त्याला खरे समाधान, खरे सुख लाभत नाही. कसे लाभणार? कारण या जगात परिपूर्ण असे काहीच नाही. सुख देणारा प्रत्येक विषय अथवा वस्तू अपूर्ण असल्यामुळे सुख मिळाले तरी ते मिळाले नाही, अजून मिळायला हवे असेच वाटते. आणि हे अजून हवे या अपेक्षेला काही अंतच नाही. ज्या आप्त स्वकीयांचे प्रेम हेच धन मानले त्यातून संतोष कसा मिळेल? कारण मानवामधील संबंध हे सापेक्षच असतात. प्रत्येकाची एकमेकांकडून काही अपेक्षा असते. निरपेक्ष, निर्हेतुक असे यात काही नसते. त्यामुळे यातून मिळणारा संतोष हा अल्पजीवी आहे. तसेच काही वेळा हे जिवलगच आपल्या जीवावर उठले की काय अशीही परिस्थिती उद्भवते. असे हे जिवलग आपला जीव गेल्यावर आपल्या प्रेताला ओलांडून जातात. ज्या विषयांमुळे आपण संसारात अडकलो ते तर काय अल्पजीवी असतातच, पण ते आपल्या अतृप्ततेला कारणीभूत ठरतात. ही अतृप्तता आपल्याला पुढचा जन्म देते आणि माणूस पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या चक्रात अडकतो. या सर्वांचा हा असा अनुभव आलेल्या भक्ताला मग या संसाराची नश्वरता मनोमन पटते आणि तो त्या नित्य आनंदाचे कारण असलेल्या परमेश्वराला शरण जातो. एकदा का या परमेश्वराच्या नामस्मरणाची गोडी लागली की मनाचे इतर पाश आपोआप गळून पडतात आणि रघुपती आता चित्त कोठे न राहे अशी अवस्था भक्ताची होते. समर्थ रामदासांनी भक्त आणि परमेश्वर यांच्या सायुज्यतेचा हा उत्कट क्षण अनुभवला आणि तोच अनुभव ते या श्लोकात व्यक्त करतात. म्हणून ते म्हणतात, स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे. रघुपती विण आता चित्त कोठे न राहे. जीवलग जीव घेती प्रेत सांडून जाती. विषय सकळ नेती मागुता जन्म देती. जय जय रघुवीर समर्थ.